आपल्याला जायचं होतं आज शेगावला. मग काय काढली आपली गाडी आणि निघालो पुढे जाण्यासाठी. थोडं पुढे येताच भेटला आपला मित्र अभि. मग काय त्याला पण घेतलं गाडीवर बसून आणि आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी. धाडमध्ये पोहोचताच पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन करून आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी. आता आपण पोहोचलो ढालसंगीमध्ये. इथं भेटला होता आपला मित्र प्रशिष. मग काय त्याच्यासोबत थोड्या गप्पा मारून त्याला बाय बाय करून आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी. आपल्या गाडी संपेल होती PUC. मग काय आपल्या सगळ्यात पहिले बुलढाण्यात पोचताच काढून घेणं होती PUC. धाड नाक्यावर दिसलं आपल्याला PUC दुकान. मग काय इथे येऊन पहिले PUC काढून घेतली. इथलची त्यांची ड्रायव्हिंग शिकवायची गाडी तर एवढी भारी होती, मला तर लय आवडली होती. आता आपण लागलो होतो खामगाव रस्त्यानं. आपल्यासोबत आपला मित्र रोहन पण येणार होता, पण त्यानं बोलवलं होतं आपल्याला त्याच्या घरी बादोलावाडीमध्ये. आपण पोहोचलो होतो त्याच्या घरी, पण त्याचं काही आटपेल नव्हतं. तो तर अजून पण शर्ट चेंज करत होता. आपला मित्र रोहन म्हणे चला मी तुम्हाला शॉर्टकटने घेऊन जातो, पण त्यानं तर अशा रस्त्याने आणला होता तो रस्ता लय बेकार खराब होता. त्या खराब रस्त्याचा सामना करत करत आम्ही आलो होतो त्या रस्त्याच्या बाहेर. आता आपल्याला लागला होता चांगला रोड आणि या घाटाचा आनंद घेत घेत आम्ही निघालो होतो पुढे जाण्यासाठी. खामगावमध्ये पोहोचताच आम्ही आलो होतो पहिले टाटा शोरूमवर, कारण की आपल्याला थोडं इथं काम होतं. आम्ही शोरूमच्या आतमध्ये आलो होतो, पण हे शोरूम तर लयच मोठं होतं आणि हे आपल्या सोबतचे कमांडो तर इथे नुसतेच गाड्या पाच पाच फिरत होते. मग काय इटलचं काम संपवून निघालो आपण पुढे जाण्यासाठी. बघता बघता पोहोचलो आपण शेगावमध्ये. पहिले मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन करून घेतले, पण मंदिरात कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी काही तुम्हाला ते दाखवू शकत नाही. दर्शन घेऊन आम्ही निघालो महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी. आपल्या सोबतच्या कमांडोने तर महाप्रसादाचा लाभ घ्यायला सुरुवात पण केली होती आणि महाप्रसादाचा लाभ घेऊन आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी. घरी याच्या टायमाला आम्हाला संध्याकाळचा नजारा पाहायला भेटला. हा नजारा तर लयच भारी होता. हा नजाराचा आनंद घेत घेत कधी रात्र झाली काही कळतच नाही आणि या रात्री थंडी पण खूप वाजत होती. आणि हा व्हिडिओ खूप जुना आहे, माझ्याकडे टाइम नसल्यामुळे मी काही तो सोडला नव्हता, पण तुम्ही मला याच्यासाठी काही आवड फेकून पण मारू शकता. आम्ही जातो घरी, तुम्ही घ्या तोपर्यंत फॉलो लाईक करून.